नमस्कार, मी नीता सुर्वे तुमचं खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा बॅकग्राऊंड थोडासा वेगळा दिसत असेल कारण मी इथे आली आहे बगीच्यामध्ये। आईच्या इथे गार्डन आहे जवळच, तिथे आलेलो आहे सकाळी। त्यात एक छोटा सिंपल व्हिडिओ म्हटलं बनवूया, तर काही महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहे। थंडीमध्ये आपली जुनी दुखणी बाहेर निघतात, शिवाय बऱ्याच वेळा सतत पाय दुखतात, कधी गुडघे दुखतात, कधी कंबर दुखते। आपण डॉक्टरांकडे जातो, डॉक्टर सांगतात कॅल्शियमची कमतरता आहे आणि कॅल्शियमच्या गोळ्या मग आपण घ्यायला सुरुवात करतो। कॅल्शियमचे विविध पदार्थ आपण घरात बनवतो आणि ते खातो। आता थंडीमध्ये बरीच जण मेथीचे लाडूसुद्धा बांधतात आणि ते खूपच म्हणजे पौष्टिक असतात आपल्या शरीरासाठी। पण जर आपण हे कॅल्शियम शरीरामध्ये घेत आहोत तरीसुद्धा बऱ्याच वेळी गुडघे कंबर दुखी का थांबत नाही बरं? कारण जे आपल्या कॅल्शियम शरीरात असतं ते हाडापर्यंत पोहोचवण्याचं काम करतं व्हायटामिन डी। जर व्हायटामिन डी आपल्या शरीरामध्ये कमी असेल आणि फक्त आपण कॅल्शियमचे पदार्थ खात आहोत तरीसुद्धा आपली कंबरदुखी गुडघेदुखी ही बंद होणार नाही। जर तुमचे गुडघे दुखत आहेत, कंबर दुखत आहेत, तुम्ही कॅल्शियम घेत आहात तर तुम्हाला रोज 15 मिनटं कमीत कमी कोवळ्या सूर्यकिरणामध्ये राहिलं पाहिजे। कोवळ्या सूर्यकिरणात जेवढं तुम्ही राहणार तेवढं ते कॅल्शियम्स आपल्या हाडापर्यंत पोहोचवण्याचं काम व्हायटामिन डी करणार आणि त्याच्यामुळे तुमची कंबरदुखी गुडघेदुखी हे हळूहळू दुखायचं बंद होणार। आता बऱ्याच वेळी काय होतं, तुम्ही बघितलं असेल की आपण गृहिणी एवढ्या कामात व्यस्त असतो की आपल्याला सूर्यकिरणात बसायला वेळच मिळत नाही आणि मग आपण हे कॅल्शियम इतकं आपल्या जास्त बॉडीमध्ये होतं की बऱ्याच वेळी तुम्ही बघितलं असेल कॅल्शियमचे स्टोनसुद्धा बनतात। काही जणांचं नाकाचं हाड वाढतं, काही जणांचं मनगट्याचं हाड वाढतं। तर कुठलं पण मिनरल्स असतो, कुठलं पण विटामिन्स असो, आपल्या बॉडीमध्ये त्याचं प्रमाण योग्यच असणं गरजेचं लागतं। जर तुम्ही कॅल्शियम घेत आहात तर कमीत कमी 15 मिनटं रोज कोवळ्या उन्हामध्ये बसा। तुम्ही अनुभव घेतला असेल, जेव्हा लहान बाळ असतं बघा, त्याला आपण आवर्जून उन्हामध्ये बसवतो, डॉक्टर पण सांगतात आणि आपण पण त्याला घेऊन 10-15 मिनटं राहतो, तेव्हा वेळ मिळतो की नाही आपल्याला? तसंच आपल्यासाठी सुद्धा वेळ काढा। जसजसे आपण मोठे होतो, आपण एवढ्या कामात व्यस्त होतो की छोट्या गोष्टी माहिती असतात पण फॉलो होत नाही। तर कमीत कमी कोवळ्या सूर्यकिरणात रोज 15 मिनटं तरी फिरणं, त्यामध्ये बसणं हे फार गरजेचं आहे, तरच कॅल्शियम आपल्या हाडांपर्यंत पोचतं। तर कोवळी सूर्यकिरणं ही फार आपल्या शरीरासाठी महत्त्वाची आहेत। फक्त कॅल्शियम घेऊ नका, व्हायटामिन डी सुद्धा आपल्या शरीराला तेवढंच मिळणं गरजेचं आहे। आणि हां, तुम्ही कॅल्शियम वरून घेताय आणि व्हायटामिन डीमध्ये बसलं पाहिजे असं नाही, प्रत्येक व्यक्तीला व्हायटामिन डीची गरज असतेच, त्याने हाडं ही मजबूत राहतात। ओके, तर आता ह्याच्यावरती पर्यायी उपाय काय? तर आपल्याला हे तर माहिती आहे सूर्यकिरणांमध्ये व्हायटामिन डी असतं। तर एक काचेची बॉटल घ्यायची, अर्धा लिटर 1 लिटरची सुद्धा चालेल, त्याच्यात पाणी भरायचं आणि ही जी बॉटल असते कमीत कमी 3-4 तास, जिथे सूर्याची किरणं आपल्या घरामध्ये 3-4 तास कंटिन्यू पडतील अशा ठिकाणी ठेवायची। हो, अशा ठिकाणी ठेवायची आणि ती बॉटल हलवायची नाही मात्र एका जागेवरून, ती तिथेच ठेवायची, म्हणजे कंटिन्यू तिथे सूर्यकिरणं आली पाहिजेत अशा ठिकाणी ठेवायची। आणि मग काय करायचं, जेव्हा 3-4 तास होतील तेव्हा त्या बॉटलचं पाणी आपल्या रोजच्या जे पाणी पितो त्या माठामध्ये ओतून ठेवायचं, म्हणजे घरामध्ये सगळ्यांनाच ह्याचा फायदा होणार। व्हायटामिन डी असतं हे पाण्यामध्ये शोषलं जातं आणि त्याचा फायदा मग आपल्या शरीराला होतो। दुसरं बघायला गेलं तर मशरूम, जे सफेद मशरूम असतात ना, ते व्हायटामिन डी चांगल्या प्रकारे शोषून घेतात। पण काय करायचं, आपण मार्केटमधनं मशरूम आणल्यावर धुतो, त्याचे कट करतो आणि भाजी बनवतो, तसं नाही करायचं। धुतले, स्वच्छ केले तर 15 मिनटं त्या ती उन्हामध्ये ठेवायची आणि त्याच्यानंतर मग त्याची आपली पुढची प्रक्रिया भाजीची करायची, म्हणजे व्हायटामिन डी असतं हे मशरूममध्ये शोषलं जातं, मग आपल्याला शरीरामध्ये जाऊन त्याचा फायदा होतो। तर करा ह्या गोष्टी, करणार तर नक्कीच फायदा होणार। फक्त कॅल्शियम घेऊ नका, ते कॅल्शियम आपल्या हाडापर्यंत पोचण्यासाठी मुख्यत्वे कोवळ्या उन्हामध्ये जायचा प्रयत्न करा, तेच फार बेस्ट आहे, कारण थोडंसं आपण बाहेरही जातो घराच्या आणि जरा मन मोकळंसुद्धा होतं। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर जास्तीत जास्त तुमच्या प्रियजनांना हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि असेच आरोग्यदायी व्हिडिओ बघण्यासाठी, वजन कमी करण्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।